भारतीय क्रांती दलातर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे। जाणून घेऊया काय विषय होता। साहेब, काय विषय? गेल्या 4-5 वर्षापासून राज्य सरकारने ज्या विविध महामंडळाच्या योजना राबवलेल्या आहे, परंतु महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ या मंडळाला सुद्धा आजपर्यंत त्यांनी NSFDC असेल, NSKFDC असेल किंवा मायक्रो असतील किंवा सबसिडी योजना असेल, बीज भांडवल असेल, त्या मंडळाला जाणून बुजून राज्यमंत्री आपले पालकमंत्री संजय शिरसाट जाणून बुजून हेतुपुरस्सर त्या मंडळाला पैसा आणि बजेट देत नाही आणि समाज कल्याणाचा पूर्ण निधी इतरत्र वळवला जात आहे। त्यामुळे आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आज भारतीय क्रांती दलाच्या वतीने निवेदन देत आहोत। साहेब, आपण आत्ता महामंडळाचा विषय केला। काही वर्षापासून महामंडळाच्या योजना चालू आहेत। या योजनेचा लाभ घेऊन किती लाभार्थी सक्सेस झालेत, याचा सक्सेस रेट किती आहे? या मंडळाचे जे लाभार्थी असतील, काही लाभार्थी याच्यामध्ये सक्सेस झालेले, काही सक्सेस झालेले नाही, परंतु जे नवीन पिढी येणारी, युवा पिढी जी येणारी आहे ती तर सक्सेस झाली पाहिजे ना। एकाही महामंडळाचा रेशो जो आहे तो वरती जाताना दिसत नाही। कर्ज फक्त बुडीत प्रकरणं जास्त आहेत, महामंडळ सगळे तोट्यात गेलेले आहेत। कसं बघायचं याकडे? मग मला सांगा, कारखाने बुडीत आहे, सहकार क्षेत्र बुडीत आहे, मग या मंडळाचंच फक्त कर्ज प्रकरण दिसून येतं का सरकारला, राज्य शासनाला? सांगा मला तुम्ही। मग विविध सरकारी सोसायट्या आहेत, मोठमोठे कारखाने आहेत, त्यांचेसुद्धा आजपर्यंत सगळं बुडीतच आहे। मग जे नवीन तरुण पिढी आहे, जी समजा आज बेरोजगार होत आहे, मग त्यांना तुम्ही रोजगार द्यायचं नाही का? असं काही ठरवलं आहे का शासनाने? अजूनही दुसऱ्याही बाजू आहेत, रोजगाराच्या दुसऱ्याही संधी आहेत, महामंडळच का आपला? परंतु मागासवर्गीयासाठी जे महामंडळ निर्माण झालेले आहे त्या महामंडळामध्ये जे कर्ज प्रकरण भेटतं त्या प्रकरणामध्ये एखादा होतकरू तरुण उभा राहतो, त्याचा व्यवसाय करतो। आज सरकारने सगळ्या सरकारी शासनाच्या नोकऱ्या बंद केलेल्या आहेत। आता आज तुम्ही बघता किती बेरोजगार या देशात आहे किंवा महाराष्ट्रात आहे, औरमा शहरात किती बेरोजगार आहेत, याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे। पण आता बोलताना पालकमंत्र्यांवर टीका केली आहे। पालकमंत्री समाज कल्याणचा नीती पूर्ण इतरत्र वळवत आहे, हे स्पष्ट झालेलं आहे। जो आमचा समाज कल्याणचा निधी आहे ना, स्कॉलरशिप वेळेवर भेटते ना, मंडळाला निधी येतो। महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळात सध्या डबघाईत आहे, बंद पडण्याचं काम चालू आहे। गेल्या 2-4 वर्षापासून त्याला निधी नाही, किती कर्ज प्रकरण प्रलंबित आहे, आजपर्यंत काढले का? याबाबत आपण पालकमंत्र्यांशी कधी बोलला? पालकमंत्र्याला मी वारंवार निवेदन दिलं, पालकमंत्र्याला स्वतः फोनवर कॉन्टॅक्ट केलं, परंतु पालकमंत्री फक्त बौद्धविहारामध्ये पैसे काढण्याचं काम करत आहे आणि रोड करण्यामध्ये पैसे काढण्याचं काम करत आहे। समाज कल्याणचा सगळ्यात मोठा निधी लाडक्या बहिणींना वळवण्यात आला। मग तेच विचारतो ना की बाबा आमचा हक्काचा निधी इतर का वळवता? जो समाज कल्याणचा निधी, समाज कल्याण ज्या विविध गटाला आहे ते दिलं। लाडके आहेत का? काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये फक्त त्यांच्या बहिणीच लाडके आहे, भाऊ त्यांचे लाडके नाही आहे। जर याकडे लक्ष नाही दिले तर पुढचं पाऊल? आमचं पुढचं पाऊल आहे एक भव्य दिव्य क्रांती चौक ते कलेक्टर ऑफिसवर भव्य दिव्य असं सर्व बेरोजगार तरुणांसोबत घेऊन सर्व कर्ज प्रकरण ज्या लोकांचे प्रलंबित आहे या सर्वांना घेऊन कलेक्टर ऑफिसवर एक मोर्चा आणणार आहोत। प्रकरणी बँकाही मोठी अडवणूक करते। वरून हेच सरकार सांगतं ना की तुम्ही कर्ज प्रकरण करू नका, हेच सरकार सांगतंय। धन्यवाद सर।